आता मॅचच्या दिशेने दुपारच्या 17 मधील एक सुंदर सामना आपल्या भेटीला आला. एका बाजूला टायगर स्पोर्ट्स जो मनीष 11 या नावाने खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक कांद्रे या दोन संघांमध्ये एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. एकाच गावातील दोन संघ सध्या एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतील. त्यामुळे एक संघर्ष या दोन संघांमध्ये जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला संजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये 17 धावांचं योगदान त्यांनी दिलं होतं. व्हेरी फर्स्ट बॉल स्लॉक सुट करण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू या ठिकाणी पाठवून दिलाय. लॉंग गॉन वरून 6 धावांकरिता षटकार. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल काय जबरदस्तरित्या पिक केला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केलाय. आज अनुभव तोच एक्सपिरियन्स या ठिकाणी शेअर करताय संजय पाटील. टॉस बॉल परंतु इथे टॅलेंट भारी पडत असताना टॅलेंट हवी होताना पाहायला मिळते. क्लीन बोल्टच्या रूपामध्ये यष्टी दाखवली आणि यष्टी वाकवली. क्लीन बोल्ट. प्रभावाचा सामना त्यांना करावा लागला. 56 धावा चेस करत असताना पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज त्यांची पाहायला मिळाली नाही. अर्थातच सरावली ब संघ आपण पाहिलात. सध्या मैदानाच्या आतमध्ये जो ड्रामा सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु त्यानंतर क्लीन बोल्ट या ठिकाणी होताना पाहायला मिळाले. संजय पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अंकित आपण पाहतोय इनॅट नंबर 3 वरती. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 6. एक फ्लाइंग स्टार्ट मिळवून देण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले होते आणि तीक्ष्ण नजर राहुल यांची आपल्याला पाहायला मिळाली. परफेक्ट मिडल स्टंप वरती चेंडू जाऊन आदळला. स्टंपला टार्गेट केलं होतं. तो माइंड सेट जबरदस्त आहे राहुल यांचा. 2 बॉल्स खेळ झालाय. पुढचा बॉल इथून ऑफसाईडला इनसाइड आउट जरूर केला जातोय. पुन्हा एकदा संधी निर्माण झालाय. किशोर पाटील चेंडूचा पाठलाग करत होते. त्यानंतर अमित यांचा बॅकअप मिळतोय. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या फलकावरती 8. किशोरांचा जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये ते तारवणार होते कारण ज्या अनुषंगाने त्यांनी स्ट्रोक खेळले होते 3 चेंडूंवरती 3 षटकार 40+ आहेत. परंतु जी फिटनेस आपण पाहतोय त्या फिटनेसला दाद द्यावी लागणार आहे किशोरांची. स्विंगिंग डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. ऑफस्टॉमच्या बाहेरचा बॉल कटरचा वापर या ठिकाणी केला होता. टायगर स्पोर्ट्स बेलपाड संघाचा जर विचार केला अर्थातच मनीष 11 संघाचा जर विचार केला तर सातत्याने या स्पर्धेमध्ये खेळत असतात आणि त्यांची आवडती स्पर्धा जरूर आहे आणि आपल्या आवडत्या स्पर्धेमध्ये आपला परफॉर्मन्स देणं आपला हक्क आहे. तेच दाखवून देत आहेत मैदानामध्ये. इथून ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. लॉंगचा हितशक पुढे येतोय प्रेम परंतु कॅच ड्रॉप. थोडेसे लेझी राहिले. पॉझिटिव्ह अप्रोच नव्हता. सकारात्मक दृष्टिकोन प्रेम यांचा नव्हता आणि कॅच ड्रॉप. अंकित ह्यांचा झेल इथून सुटलाय. येणाऱ्या काळामध्ये त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येतील का हा एक मोठा प्रश्न असणार आहे. 5 बॉल्स या ठिकाणी खेळ झाला. चांगली गोलंदाजी राहुल यांची आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु ते प्रेशर इथून घेतलेला नाहीये. तो दबाव इथून घेतलेला नाहीये. फुलटॉस बॉल कनेक्ट करता आलेला नाहीये. बॅटवरती व्यवस्थित घेता आले नाहीये. एकदा या चेंडूवरती येते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती लागली गेले. एकंदरीत 10 डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आपण पाहतोय. एक विकेट इथून गमावला आणि 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. अंक 2 फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवला होता. जेव्हा पहिल्या षटकामध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये धावा खर्च झाल्या होत्या, तेव्हा चांगला कमबॅक स्वप्नील यांनी केला होता. फक्त 3 धावांचं षटक त्यांनी हाताळलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा इन्व्हाइट केले गेले बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स इथून अपेक्षित असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात, एक विकेट इथून गमावलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होते. पंकज मागच्या ओव्हरमध्ये जास्त त्यांना संधी मिळाली नव्हती. मागच्या मॅचमध्ये स्वस्तात बाद झाले होते. या मॅचमध्ये त्यांच्याकडे एक संधी जरूर असणार आहे. त्या संधीचं इथून सोनं करावं लागणार आहे. आपल्या टीमसाठी इथून डेडिकेशन द्यावं लागणार आहे. फुलटॉस बॉल ऑफसाईडला कट करत असताना चेंडू निघून जातोय कव्हरमध्ये. राहुल त्या ठिकाणी येईल. एकच धाव या चेंडूवरती येते. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला बॉलिंग करणाऱ्या टीमचा. अंपायर्स कॉल आहे का? तर येस, अंपायर्स कॉल या ठिकाणी आपण पाहतोय. भीमरसाठी हा रिव्ह्यू घेतला गेलाय. इट्स नो बॉल. भीमर या ठिकाणी आपण पाहतोय. नो +1. एकूण 2 धावा या चेंडूवरती येत आहेत आणि धावसंख्या फलकावरती 12. पुढचा चेंडू फ्रीट असेल. आता अंकित स्ट्रायकिंग वरती आहे आणि अंकितसाठी एक सुवर्ण बाब म्हणजे त्याचं झेल सुटलं सुद्धा मागच्या षटकामध्ये सुटलाय. तर जीवनदान मिळालं आहे, त्या जीवनदानाचा फायदा इथून घ्यावा लागणार आहे. पुढचा बॉल फ्रीट आहे आणि समोर स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अंकित आहे. धावसंख्या फलकावरती 12. फ्रीटच्या बॉलवरती काय घडेल हा एक मोठा प्रश्न आहे. फुलटॉस बॉल त्याला सरळ पाठवून दिले लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. डगआउट मध्ये एक संदेश जरूर दिला गेलाय अंकितच्या माध्यमातून. झेल सुटल्याचा हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार. फ्रीडच्या बॉलवरती एक मोठा फटका जरूर आला. फुलटॉस बॉल होता. लॉंग लेग मध्ये इंटू द कॅप मध्ये चेंडूला पाठवले गेला. धावसंख्या फलकावरती लागले गेले 16. 16 रन स्कोर करते आपण पाहतोय. सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये सिद्धिविनायक कांद्रे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. बॅटची एज होती. धावसंख्या फलकावरती 17. संजय यांची विकेट इथून गेलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता संजय यांच्या बॅटमधून, परंतु विकेटवरती टिकून राहता आलं नाहीये. शेवट गोड करता आलं नाहीये. आपल्या संघाला एक सुरुवात जरूर करून दिली होती. 2 बॉल्स खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 17. पुढचा बॉल घेऊन बोलिंग ट्रॅकवरती स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली आराम ऍक्शन त्यांची पाहायला मिळते आणि सातत्याने कटरचा वापर ते करत असतात. त्याचबरोबर वेग सुद्धा प्रचंड आहे. या व्हेरिएशनवरती फलंदाजांना बीट करतायत. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट ची ही बॅटल मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला पंकज, त्यांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला स्वप्नील. चांगला कॉन्सेप्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याचबरोबर माइंडसेट स्वप्नील यांचा तो खूप मायने राखतोय. कारण पडताळलं जेव्हा स्टान्स चेंज केला, बॅटची ग्रिप चेंज केली होती, तेव्हा लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली. 4 बॉल फेकून झाले. धावसंख्या फलकावरती 17. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पहिला चेंडू नो आला, त्यानंतर चौकार सुद्धा आला. पुन्हा एकदा फुल टॉस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला गेलाय. स्पेशली तिथून क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. फुल टॉस वरती प्रॉपरली स्ट्रोक खेळला नव्हता. फक्त मनगटाचा वापर त्या ठिकाणी केला होता. 18 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या सेकंड ओव्हर मधील. चांगली रिकव्हरी या ठिकाणी स्वप्नील यांनी केलंय. पहिल्या चेंडूवरती 9 बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं मनोबल जरूर खचलं असेल. त्याचबरोबर फ्रीडच्या बॉलवरती चौकार सुद्धा आला, पण त्यानंतर कमबॅक जो केलाय तो अप्रतिम आहे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे स्वप्नील. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो बॉलच्या रेंजमध्ये बॅट आलेला नाहीये. लेग स्टिकच्या बाहेर बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. सागर मोरे सर आणि नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये.
दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये. अजूनही दुर्गेशचं येणं बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये चांगलं फिनिश दुर्गेशने केलं होतं. त्याच्या बॅटमधून वैयक्तिकरित्या 16 धावा आल्या होत्या. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कुठली धाव या चेंडूवरती येणार नाहीये. अंकितचा जर विचार केला तर सातत्याने तो ऑफस्टंपच्या बाहेर शफल होतो आणि तिथून लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तेच गोलंदाजांनी इथून पडताळलंय आणि त्याच्या स्ट्रॉंग झोन पासून चेंडूची पिचिंग दूर ठेवली जाते. 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 19 रन्स स्कोरवरती लागले जात आहेत. पहिले 3 चेंडूंवरती चांगल्या धावा आल्या होत्या. नो बॉल प्लस चौकार सुद्धा आला होता. चांगल्या धावा सुद्धा आल्या होत्या. परंतु त्यानंतर 3 डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 19 आपल्याला पाहायला मिळते. रॉकी ग्रुप चषक 2025चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पालघर ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक सध्या आपण अनुभवत आहेत. आजचा दिवस क्रमांक 3 आपण पाहतोय आणि आजच्या दिवसामध्ये टेंबीखोडावे गट जवळजवळ 12 संघांचा हा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता किशोर बॉलिंग ट्रॅकवरती. वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर. सतत त्याने 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांचा बोलबाला राहिलाय आणि आज त्यांचा पहिल्या मॅचमध्ये म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा बोलबाला राहिला होता. विथ द बॉलमध्ये सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युशन आणि विथ द बॅटमध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्युशन चांगलं दिलं होतं. त्यांच्या बॅटमधून सलग 3 षटकार सकाळच्या सत्रामध्ये आले होते. दुसऱ्या बाजूला पंकज आहेत. आज त्यांचा खेळ मात्र तितकासा साजेसा राहिलेला नाहीये. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती आउट झाले होते. या मॅच मध्ये सुद्धा संघर्ष करत आहेत. चला स्पीडअप करा. आजचं शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल. पहिलाच बॉल या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला. शतक लॉंग चेस करतोय. तिथपर्यंत पोहोचणं थोडस पॉसिबल नाहीये आणि अखेरकार आला इथे चौकार. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू या ठिकाणी निघून गेला. स्क्वेअर लेगला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. सॅने टीमची टोटल फलकावरती 23. पहिल्याच बॉलवरती चौकार या ठिकाणी आलाय. हाफ ट्रॅकरचा वापर या ठिकाणी केला होता. प्रॉपरली स्ट्रोक तर कन्वर्ट झाला नव्हता. मिस्टर स्ट्रोक जरूर होता परंतु क्षेत्ररक्षणाची चांगली साथ मिळालेली नाहीये. किशोरांचा जर विचार केला तर राऊंड द विकेटने गोलंदाजी करतायत. रायटी बॉलर आहेत त्यामुळे एक चांगला अँगल त्यांना क्रिएट होतो रायटी बॅटर समोर. वेग सुद्धा प्रचंड आहे त्यांच्याकडे. कटरचा वापर ते सातत्याने करत असतात. ऑफ कटर होता. हुकचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि सरळ चेंडू लॉंग लीग सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 चौकार पंकज यांच्या बॅट मधून 4 धावा. पंकज कदम यांच्यासाठी एकच म्हणेन आज संघर्ष का दौर आहे तो कल सफलता का सोर जरूर होगा. कारण पहिल्या काही चेंडूंवरती संघर्ष ते करत होते परंतु सध्या मागच्या 2 चेंडूंमध्ये त्यांना यश मिळालंय. कारण 2 चेंडूंवरती 2 चौकार आपण पाहतोय त्यांच्या बॅटमधून. इथे चांगला चेंडू आहे. चांगला कमबॅक इथून केला गेलाय. प्रेम फार वेगाने चेंडूवरती आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. स्ट्रायकिंगवरती फेकी जरूर केली गेली परंतु नॉन स्ट्रायकिंगवरती संधी जरूर होती. किशोर यांची रिॲक्शन तेच सांगतायत की नॉन स्ट्रायकिंगवरती जर फेकी केली असते तर तसं बेनिफिट मिळालं असतं. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. 29 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 1 शॉट म्हणजे इथून एकच धाव असेल. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दुसऱ्यांदा ही चुकी या ठिकाणी झाली. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 29 रन स्कोरवरती लागल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. इथून शॉर्ट बॉलचा वापर पुल करण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपरली स्ट्रोक नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. इथून पंकज यांची विकेट मिळवली गेली. एक बिग विकेट कॉन. जास्त टीम मीटिंग करू नका. नवीन फलंदाज 29 क्रमांकाची जर्सी आपण पाहतोय योगेश मैदानाच्या आतमध्ये. पंकज यांचा जर विचार केला तर 12 धावांचं योगदान. त्यामध्ये 2 चौकार आपण पाहिले आणि 4 सिंगल त्यांच्या मदतीतून आल्या.
4 बॉल्स खेळ मैदानामध्ये झालाय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आल्यानंतर विकेट या ठिकाणी प्राप्त केली गेले. अनुभवाचे बॉल आपल्याला पाहायला मिळतात किशोर यांचे. कारण यांनी काहीतरी गाईडलाईन्स दिल्या गेल्यात पुढच्या 2 चेंडूंमध्ये त्याचं एक्झाम्पल मिळेल हात काही शंका नाहीये. इथून पुन्हा एकदा फटका फसलाय. डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज येत आहेत परंतु जजमेंट करता आलेला नाहीये. कारण कठीण असं जेव्हा आपण बॉल रिलीज करतो तेव्हा कंट्रोलमध्ये नसतो. परंतु चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले होते किशोर यांनी. 2 धावा येत आहेत या चेंडूवरती. धावसंख्या फलकावरती 30. 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल 3rd ओव्हर मधील. चांगला कमबॅक या ठिकाणी किशोर यांचा आपण पाहतोय. चांगली पुनरावृत्ती या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. प्रचंड वेग या चेंडूवरती होता. वेगावरती स्वार होता आला नाहीये. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 30च्या घरामध्ये म्हणजे 10च्या सरासरीने धावा इथे बनतायत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, त्यामध्ये 1 विकेट गमावला. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. त्या षटकामध्ये विकेट गमावलेला नव्हता. म्हणजे एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती. त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 11 धावा येताना पाहायला मिळाला. त्यामध्ये 2 चौकार आले होते पंकज यांच्या बॅटमधून. परंतु पंकजची विकेट इथे गमावली. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडंसं स्पीडअप करा कारण आजचं शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. एक संघ आपल्याला टॉप 8 मध्ये पोहोचवायचा आहे. पहिल्या दिवसामधून सुद्धा एक सामना पेंडिंग राहिला आहे. श्री गणेश जलसर आणि खाडी भाऊ या 2 संघांमधील. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय करण पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. दुसऱ्या बाजूला अंकित त्याच्याकडे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये टॅलेंट आहे. आता ते टॅलेंट इथून एक्सप्लेन करावं लागणार आहे. ते टॅलेंट इथून दाखवून द्यावं लागणार आहे. कारण तुम्ही एका मोठ्या मंचावरती खेळताय तर मोठ्या मंचावरती एक मोठा पंच जरूर द्यावा लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती करणला आपण पाहतोय. पुढच्या 6 चेंडूंचा भार त्यांच्या खांद्यावरती असणार आहे. रॉकी ग्रुप इन कडून गोलंदाजी करण्यासाठी ते सज्ज झालेत. सुशांत प्लीज थोडंसं स्पीडअप करा. खूप वेळ वाया जातोय. मनीष 11 टायगर स्पोर्ट्स प्लीज स्पीडअप करा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती करण. इथून बॅट चेंज जरूर आहे. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले होते सुशांतने. डायरेक्ट हिट जरूर झालाय. मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्ट काय घडलंय रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. रनआउट साठी रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. नॉट आउट असणार आहे. पंच नो बॉल आहे का मागचा? येस नो बॉल. म्हणजे पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि समोर योगेश एक पॉपिंग क्रीज जवळजवळ 3 खेळाडू आणि त्या कारणास्तव या ठिकाणी पंचांनी पडताळणी केली. तेच पंचांनी पाहिलं. पुढचा बॉल फ्री हिट आहे. समोर योगेश अर्थातच बाहुबली आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधून कार्पेटला रोल करत मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. राहुल त्या ठिकाणी आहेत. एक ग्रेट फिल्डर. दुसऱ्या धावेचा कॉल जरूर आला आहे. दोन्ही गाड्या एका स्ट्राईकवरती आल्या होत्या आणि नॉन स्ट्राईकवरती इथून विकेट गमवावी लागणार आहे. अंकितला परतावं लागणार आहे. स्ट्राईक आपल्याजवळ ठेवलं योगेश यांनी. विकेट जातोय. अंदाज दुर्गेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पेशाने ते गांधरीबुरे ग्रामपंचायतचे उपसरपंच आपण पाहतोय आणि सुंदर क्रिकेटर सुद्धा. जे दोन्ही क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी ते करतायत. पहिल्या चेंडूचं खेळ झालाय मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती 33 रन्स स्कोर करते लागले गेल्यात. पुढचा बॉल घेऊन करण बॉलिंग ट्रॅक वरती. स्लॉग ओव्हरचा पुढचा बॉल. डेड बॉल या ठिकाणी घोषित केलाय. समोर योगेश आपल्याला पाहायला म्हणत आहेत. जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतलंय. विकेट तिथे कॉम्प्रोमाइज केला गेलाय. तर येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये
यश प्राप्त करतील का. इथून हुक जरूर केला गेलाय परंतु स्पेशली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला गेलाय. एकच धाव या चेंडूवरती येईल. या इनिंगचा जर विचार केला तर वॅगन व्हीलमध्ये पाहिलं तर जवळजवळ 60% स्ट्रोक लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये आल्यात. त्यामध्ये पंकज आपल्याला पाहायला मिळाले. संजय सध्या योगेश मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु ते नॉन स्ट्राईकवरती गेलेत. दुर्गेशला इथे संधी मिळते. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. इथून फटका तितकासा चांगला नाही आहे. स्क्वेअर लेग वरून अमित पुढे येतोय. बॅकअप मिळेल. तत्पूर्वी 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. तिसरे धाव सुद्धा पूर्ण होईल का. तर रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. रनआउटसाठी हा रिव्ह्यू आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय श्रीराम एन्जॉय आणि त्यासोबत ऋतू 11. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल प्लीज टॉस साठी या. जय श्रीराम एन्जॉय संघाचं कॅप्टन आणि ऋतू 11 संघाचं कॅप्टन. OUT इट्स आउट म्हणजे क्रीज मध्ये बॅट पोहोचलेली नव्हती आणि इथून परतावं लागणार आहे दुर्गेशला. सुद्धा ते नाराज दिसत आहेत. सर नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ऋतू 11 आणि त्यांना 2 हात करेल जय श्रीराम एन्जॉय. सेकंड राऊंडचा सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सध्या जो फर्स्ट मॅच आपण पाहतोय सेकंड राऊंडचा त्यामध्ये एका बाजूला मनीष 11 टायगर स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक कांद्रे संघ आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 36-36 रन स्कोरवरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मागच्या चेंडूवरती केला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण त्याचे परिणाम इथे सोसावे लागले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला श्याम. बॅटची रिडिंग एज होती. प्रॉपर स्ट्रोक आला नव्हता. कुठली धाव या चेंडूवरती येणार नाहीये. डॉट बॉल इथून काउंट केला जाईल. आता शेवटचे 2 बॉल इथून बाकी आहेत. चांगली कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण यांची स्लॉग ओव्हरमध्ये धावा बनवून दिलेल्या नाही आहेत. सरासरी इथून मेंटेन केली गेली. टॉस साठी जय श्रीराम एन्जॉय आणि ऋतू 11 बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इनफिल्डवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फुलेमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल सर 2 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत योगेश यांच्या विरोधामध्ये. जी जबाबदारी इथून घेतली होती ती जबाबदारी इथून पार पाडलेली नाहीये. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल फर्स्ट इनिंगचा. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा सलग तिसरा डॉट बॉल होईल का. तर यस तिसरा डॉट बॉल त्यावरती रनआउट चिरपामध्ये विकेट आलाय. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 36-36 रन स्कोर करते लागले गेलेत आणि 37 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केले गेले. 37 टू विन असेल. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपली टॉस साठी या. एका बाजूला जय श्रीराम एन्जॉय आणि ऋतू 11 या 2 संघांमध्ये टॉस आपण करूयात. सर टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. ऋतू 11 आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीराम एन्जॉय. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे लगेच आपण टॉस साठी या. आकाशजी कावड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी बस टॉस करूयात. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आकाश गावड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी बस टॉस करतोय. हेड अँड टेल हा कॉइन आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतू 11 संघाचा कॉल असेल. टेल असा कॉल
आणि हेड आलाय म्हणजे टॉस या ठिकाणी जिंकलाय जयश्रीराम एन्जॉय संघाने. जकृत सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करायचं आहे. मागच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलाय बॉलिंग अटॅकने, तर त्यांचं कौतुक कसं व्यक्त कराल? खास करून प्रमोद भोईरचं मी कौतुक करेन, चांगली बॅटिंग केली त्यांनी. त्यांचा अनुभव कशा प्रकारे शेअर करतायत? तो खूप वेळापासून खेळतोय त्यामुळे तो चांगला खेळतो. आणि ॲज अ कॅप्टन तुमच्या संघावरती तुम्ही समाधानी आहेत परफॉर्मन्सवरती? नाही, चांगलं करायचं अजून प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. टॉस जर तुम्ही जिंकलं असेल तर तुमचा निर्णय काय असा? क्षेत्ररक्षण. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे, तर असं माइंडमध्ये काय टार्गेट असणार आहे? 50+ असे महत्त्वाचे फलंदाज? आकाश, प्रवीण, आकाश दुसरा अजय, राहुल. आणि आज आकाशची जबाबदारी या मॅचमध्ये कशी असणार आहे? आकाशने जर बॅटिंग चांगली केली तर आम्ही नक्की जिंकू. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय जयश्रीराम एन्जॉय संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील धनंजय जे पाटील सर्व ओटीव. एका बाजूने बॅटर दाखल झालाय किशोर आणि दुसऱ्या बाजूला सुशांत आहेत. आणि भरपूर वेळा सुशांत यांना आपण पाहिलं गुरुदत्त मनवेलपाडा अंडरआर्म क्रिकेट तिथेही खेळताना पाहिलेले आहेत. तर मॅचला सुरुवात होईल. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये फसलाय. झेलची संधी, संजय 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 आल्या, संजयने घेतलाय कॅच. सेलिब्रेशन, विकेट, पहिलाच मोठा मासा गामध्ये. बॉलवरती विकेट आणि विकेट मात्र मैदानावरती मिळवली. सेलिब्रेशन त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाले आणि सेलिब्रेशन का नाही व्हायलाही पाहिजेत, कारण की पहिल्याच बॉलवरती एक मोठा विकेट मैदानावरती मिळवलं किशोर यांच्या स्वरूपाने. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात राहुलला हुल द्यायची असेल तर राहुलला मात्र चांगली बॅटिंग तिथे मैदानावरती करायची. पहिल्याच बॉलवरती मात्र मैदानावरती विकेट मिळवला अंकित यांनी. टार्गेट मैदानावरती जरी छोटं असलं परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही गोष्टी छोट्या आणि काही गोष्टी मोठ्याही नसतात. प्रयत्न शेवटपर्यंत करायचे असतात, शेवटपर्यंत लढायचं असतं. आणि आज कुठला संघ मात्र शेवटपर्यंत लढणार हे पाहूयात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज अनटेकन, आणखीन एक झेल. टाळ्यांचा गजर तिथून सुरू झालेला आहे. सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. विकेट डाऊन. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट. मॅच मध्ये टार्गेट जरी आपण म्हणून म्हटलं की टार्गेट 36 37च्या घरामध्ये असलं टार्गेट तरी देखील मॅच रंगतदार होणार यात काही शंका नाहीत. आणि पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे विकेट मात्र मैदानाच्या बाहेर आलेले आहेत.
आता हॅट्रिक वरती सध्या गोलंदाज मैदानावरती पोहोचलेले आहेत. हॅट्रिकची संधी मात्र गोलंदाजाकडे असणार आहे. दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर मैदानावरती प्रीतम आले आहेत. एका बाजूने फक्त सुशांत पाहत राहिल्यात शांतपणे. मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग सुशांतने केली. आता मैदानावरती दुसऱ्या बाजूला प्रीतम आलेले आहेत. हॅट्रिक वरती सध्या गोलंदाज पोहोचले आहेत. फिल्डिंग मध्ये सातत्याने रेग्युलर तिथे मात्र चेंजेस केले जात आहेत. हॅट्रिक वरती त्यामुळे फिल्डिंग मध्ये हेही चेंजेसही तुम्ही पाहू शकतायत. पुढचा मॅचही महत्वाचा तुमच्या भेटीला येतो. एका बाजूला जय श्रीराम आणि अगेन्स्ट ऋत्वी11. थांबलात गोलंदाज. आता इथून 2 विकेट मिळाल्यात त्यामुळे कॉन्फिडन्स तर सध्या हाय आहे. फिल्डिंग करणारी टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धिविनायक पुढील बॉल फुलटच बॉल होता त्याला मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चुकल्यात. बॉल बाउंड्री लाईनच्या जवळपास चालाय. क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती तोपर्यंत 2 धावा आहेत. 2 धावा त्या ठिकाणी इझी मात्र टेकन केल्या गेल्या. 2 धावा आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेलेली आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येकाला मेहनत करायची आहे. बॅटरलाही करायची आहे, गोलंदाजालाही करायची आहे. मैदानावरती 23 सत्र सुरू झालेलं आहेत आणि जसं जसं सत्र पुढे जाईल तसं तसं आणखीन मजा येईल. ओद विकेट बॅटची एज स्पष्टपणे जाणवलं. विकेट किपर कडून तर चूक झाली परंतु पाठीमागे घेतलाय कॅच, मिळाली विकेट. आणखीन एक धक्का आल्या पावली. आज बॅट्समन मात्र मैदानावरती थांबत नाहीत. तू चल मैं आया हीच सिच्युएशन हीच कहाणी सध्या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. बॅटर आउट गॉन. तो हे आपण मैदानावरती पाहिलं. परिस्थितीनुसार माणसाला कसं बदलायचं हे अगदी माणसाने शिकायचं असतं परंतु आता मैदानावरती खेळ कसा बदललाय ह्याचं पहिल्या 4 चेंडूचं पृथ्थकरण तुम्हाला सांगून जात आहेत. पहिल्या बॉलवरती मोठी विकेट, त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकेट, त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकेट मात्र मैदानावरती मिळाली. आतापर्यंत 3 खेळाडू आहेत ते मात्र तंबूच्या दिशेने परतल्यात. म्हणून म्हटलं मी धावा कमी असल्या तरी देखील हा मॅच टफ होणार, रफ अँड टफ होणार यातील काही शंका नाही मैदानावरती. आणि पहिल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर रन मैदानावरती बनवल्या. 2 विकेट गमावल्यात त्या मात्र टीमनं 3 विकेट. मनीष 11 टायगर स्पोर्ट्स फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. पुढचा बॉल अंकितचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता मात्र त्या ठिकाणी ऍक्शन रिएक्शन सर्व काही मैदानावरती घडू लागलेलं आहे. दोघांनाही माहित आहे, दोन्ही टीमना माहित आहे आता सर्व काही मेहनत आहे ती मेहनत मैदानावरती दाखवायची आहे. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश, पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल 3ऱ्या फेरीमध्ये तर तिथे आपली मेहनत आहे ती मेहनत मात्र 100% तुम्हाला दाखवण्याची गरज आहे आणि तिथे आता ती प्रयत्न सुरू झालेले आहेत. पहिल्या 5 बॉलचा खेळ पाहिलात तर 5 बॉलवरती रन आहेत फक्त आणि फक्त 2 रन. टार्गेट 37 तितकं मोठं टार्गेट नव्हतं परंतु मैदानावरती सध्याच्या घडल्या तिथं थोडंसं मोठं वाटू लागलेत. आउटसाइड थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे त्यामुळे पंच लगेचच वळाले. नितेश कदम सर आमच्या दिशेने आणि दर्शवतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात. एकूण धावा 3. पहिला 5 बॉलचा खेळ संपला. 3 रन धावफलकावरती लगावले गेलेत. शेवटचा बॉल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. मेहनत करायची, प्रचंड मेहनत तुम्हाला मात्र पुढे घेऊन जाईल आणि आज कुठला संघ मात्र मेहनत करेल याच्यावरती सध्या चर्चा सुरू आहे. टीम मनीष 11 टायगर स्पोर्ट्स की सिद्धिविनायक, त्यामुळे तिथेही चर्चा रंगलेली आहे. रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडावे 2025 आपण सर्वजण पाहतायत. आपल्या सर्व आयोजकांची खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी लाभल्यात आणि आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा मात्र यशस्वीरित्या मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि आजचं वैशिष्ट्य टेंबी खोडावेचे काही खेळाडू आहेत, गटही आपल्याला तो पाहायला मिळतोय. बॅकवुडला गेले, स्लाइस करण्याचा प्रयत्न, दबाव दडपण सध्या मैदानावरती जाणवत आहेत. बॅटला लावून थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करतात परंतु तिथेही
थोडीशी कामयाबी मात्र प्राप्त होत नाहीत. एक षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. रन धावफलकावरती बनवलं 3, विकेट मैदानावरती गमावल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावसंख्या धावफलकावरती आहे, तर 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ओव्हर 3 रन. तोपर्यंत आपण जवळ डीजे कुंदन घरत यांच्या दिशेने आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत. दिलदार यारों की महफिल तारों की, दिलदार यारों की रॉयल एंट्री पे आला, ग्रुप रॉयल एंट्री पे आला. रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड 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 आला. विकेट तिथून 3 विकेट आतापर्यंत पाहायला मिळाले. रन मैदानावरती केलं 3. पाठलाग मैदानावरती करायचा रन 37चा 37चा पाठलाग सध्या मैदानावरती मात्र सुरू आहे. आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी विचार केला तर 18 बॉलचा खेळ बाकी. 18 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत जवळपास 34चं लक्ष असेल 18 बॉलमध्ये. पुढील होणारा मॅचही महत्वाचा. एका बाजूला जय श्रीरामचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, त्यांच्या अगेन्स्ट टीम असेल ऋतिव 11. त्या दोघांमध्ये एक चांगला मॅच मैदानावरती, तीही रफ अँड टफ फाईट पाहायला मिळेल मैदानावरती. रन झालं 3. उद्या या मैदानावरती तुम्ही वैतरणाचे खेळाडू या मैदानावरती येणार आहेत. श्री गणेश घासकोपरी, महेश पाटील, प्रसाद जाधव आणि त्यांची टीम. तर दुसऱ्या बाजूला ACC फणसवाडा, आदर्श फणसवाडा, सौरभ पाटील, वन ऑफ द बेस्ट बॅटर म्हणून, ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो उद्या येईल. विके पाटील त्या टीममध्ये असतील, रोहित चौधरी त्या टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ती पहिली मॅच असेल. त्याच्यानंतर यंगस्टर गावदेवी वैतीपाडा, उमेश वैती आणि त्यांची टीम तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. श्रीराम कसराळी, एक मजबूत संघ सध्याच्या हंगामामध्ये, ज्या संघाचा बोलबाला आहे संपूर्ण वैतरणाच्या परिसरामध्ये. नुकताच ज्याने 2 पारितोषिक जिंकलेले आहेत तो टीम श्रीराम कसराळीचा संघ. आणि या मैदानावरती त्यांची एक वेगळी ओळख आहे रॉकी ग्रुप चषकामध्ये. त्यामुळे उद्या तोही संघ येईल. विकी पाटील, वैभव वैती यांसारखे खेळाडू उद्या तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. टीम श्रीराम कसराळीमध्ये रोहित वैती, एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे, तोही उद्या या मैदानावरती येईल. जय बजरंग शिरगावचा उद्या संघ येईल. दिगंबर म्हात्रे, गौतम पाटील, चेतन पाटील हे खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. टीम जय बजरंग शिरगावमध्ये. त्यांच्या अगेन्स्ट असेल खार्डीचा संघ. खार्डीमध्ये चंद्रकांत भोईर, त्याच्यानंतर अमोल भगत, पंकज भोईर ही स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. जरीमरी डोलीवाचा संघ असेल, जिथे खास करून आपण पाहिलं तर अजय वैती, इथे स्टँडेल आणि यांसारखे खेळाडू तुम्हाला उद्या जरीमरी डोलीवमध्ये पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला जीवदान 11 कसराळी, विनीत पाटील आणि एका बाजूने आपण पाहिलं तर हार्ड हिटर बॅट्समॅन जीत, ते उद्या मात्र या मैदानावरती येतील. जयनुमान गावठणचा संघ या हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स तोही संघ करतोय. त्यामुळे उद्या सुशांत आणि त्यांची टीम पुन्हा जय हनुमान गावठणची येईल. त्यांच्या अगेन्स्ट युवा ग्रुप वाडीव असेल. देवेन पाटील, कल्पेश पाटील हे वाडीवचे आहेत, ते उद्या या मैदानावरती येतील. आणि शेवटचा मॅच असेल सिद्धेश 11 तलावपाडा, ज्याच्यामध्ये सिद्धेश पाटील असतील, नितीन पाटील असतील, अगदी चांगले खेळाडू जगदीश या टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. रवी राऊत असतील त्या टीममध्ये. आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूळपाडा, रणजित किनी, अजित किनी, किशन पाटील, नागेश पाटील यांसारखे खेळाडू आहेत, ते तुम्हाला उद्या जांभूळपाड्याच्या टीममध्ये पाहायला मिळतील. म्हणजे एकूण 12 संघ आहेत, ते वैतरणा हाफचे आहेत, ते तुम्हाला उद्या बरोबर या मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळणार आहेत. जावेद मॅचच्या दिशेने, सामन्याच्या दिशेने पुन्हा जाऊयात. ओव्हर द विकेट हलक्या थोडासा लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉलला ढकलून दिलेत. आता परिस्थिती जाणतायत सुशांत, त्यांना माहित आहेत काय करायचं आहे. नावामध्ये 2 अक्षर शेवटची शांत आहेत. सुशांतला थोडं शांत राहायचं आहे, संयम बाळगायचा आहे. टाइम वेळ आल्यावरती मात्र आपला परफॉर्मन्स दाखवून द्यायचा आहे, ते मात्र सुशांत करतायत.
आणि सुशांत पाटील यांनाही शुभेच्छा आल्यात. आपले गुरुदत्त मनवेरपाडा संघाचे एक हिरा म्हणून सुशांत पाटील यांना ओळखलं जात आहेत आणि त्यांचे जवळचे मित्र आमचे मित्र गायक गीतकार मनवेरपाडाचे एक उत्कृष्ट गायक अल्केश पाटील बंटी दादा यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. तर सुशांत पाटील यांच्यासाठी रन मैदानावरती आतापर्यंत बनवला गेला 4. 4 रन ऑन स्कोर कार्ड लगावला गेला. लिफ्टी बॅटर सध्या मैदानावरती आहेत. एका बाजूला करण नावामध्ये रन आहेत परंतु करणला रन करायचे तर दुसऱ्या बाजूला सुशांत आहेत. गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर दुर्गेश मागच्या मॅचचा हिरो ज्याच्या अंगामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे तोच खेळाडू सध्या पाहायला मिळतो. चला घाई करा, थोडा कमी वेळ घ्या. 3:21 झाल्यात त्यामुळे पुढच्या मॅची होणं गरजेचं आहे. दुर्गेश शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर पुल तर त्या ठिकाणी नाही करू शकले. शॉर्ट बॉलचा तितका फायदा नाही घेऊ शकले. टायमिंग होतं तुमच्याकडे, तितका वेळ होता परंतु तितका वेळमध्ये हा स्ट्रोक मात्र अटेम्प्ट नाही करू शकले आणि त्याचं कारण थोडंसं आपण पाहिलं फुटवर्क तितका या बॉलवरती मात्र नाही पाहायला मिळाला. जितकं टायमिंग करत होतं तितकं टायमिंग मात्र या शॉटवरती नाही पाहायला मिळालं. ते मात्र तुम्ही मैदानावरती अनुभवलं. धपलक्यावरती धावा जाऊन पोहोचतात त्या 5 करायच्या तर 37 अजूनही हव्या आहेत 32. येणारे बॉल मैदानावरती आहेत बरोबर 16 डबल करायच्यात 32. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतायत, धाव घेण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. सुशांत थोडासा थांबतोय, शांत होतोय, स्वतःवरती कंट्रोल करतोय, स्वतःशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय की हा बॉल मी अगदी कशा प्रकारे खेळायला हवा होता. आणि क्रिकेटमध्ये स्वतःशी बोलणंही गरजेचं आहे. एखादा बॅट्समन एखादा बॉलर म्हणून तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की या क्षणी काय करायचं आहे, कशा प्रकारे करायचं आहे हे स्वतःला विचारणं क्रिकेटमध्ये अगदी निर्णायक असतं आणि ते मात्र करताना पाहायला मिळालं. सुशांत स्वतःशी काहीतरी अगदी बोलल्यात, पाहूयात. 15 मध्ये 32. फुलटस बॉल समोरला खेळलाय फटका व्ही शेप मध्ये, डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक निघून जाईल का साइड स्क्रीनच्या दिशेने. काय फिल्डिंग झालाय, वाह सुंदर फिल्डिंगचा मात्र नजारा त्या ठिकाणी. 2 घेतलाय, तिसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती केला गेलाय आणि डिसिजन आलाय आता तिसऱ्या पंचांच्या दिशेने मात्र मार्गस्थ झाला हे डिसिजन. त्यामुळे आता तिसरे पंच या मॅच मध्ये होतील. पुन्हा एकदा बिझी डिसिजन पेंडिंग आहे सध्याच्या घडीला. थर्ड अंपायर बिझी. हा बाउंड्री चेक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतील आमचे पहा कशा प्रकारे स्ट्रोक खेळला गेलाय. तो बाउंड्री लाईनच्या जवळ गेलाय, लाईनच्या जवळ गेलाय, बाउंड्री लाईनला टच झालाय नाही झालाय, बॉलला मध्ये फेकलाय नाही फेकलाय, ही सध्या चर्चा तिथे सुरू आहे. त्यामुळे आता ते डिसिजन आहे, ते डिसिजन सध्या स्क्रीनवरती पेंडिंग डिसिजन तर आहे. थर्ड अंपायर बिझी आहेत, थर्ड अंपायर चेक करतायत, रोलिंग करून अगदी पाहिलं जात आहे. त्या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये काही मुवमेंट आहेत त्या मात्र आता दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय थोडंसं स्लो मोशन मध्ये. आता त्या गोष्टी मात्र तिथे आपले तिसरे पंच पाहतायत. बाउंड्री सेफ आहे आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जाणार. OUT मोठा विकेट, सुशांत यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक मोठी विकेट मैदानावरती येते सुशांत यांच्या स्वरूपाने. आता या मॅच मध्ये काया पालट होण्यासाठी जास्त वेळ जाणार नाहीत. सुशांत यांची विकेट आलेली आहेत, गॉन. तुझी माझी जोडी जमली पण मैदानावरती जोडीच नाही जमत. सध्याच्या घडीला जोडी जमलेलीच नाही. रन झाला 7. तीची गरज अजूनही आहे मॅच जिंकण्यासाठी. बॉल या षटकातील आतापर्यंत फेकून झालं 4. गाणं सुंदर लागलं होतं, तुझी माझी जोडी जमली, पण आता मैदानावरती सध्याच्या घडीला तेच जोडी जमवायची होती टायगर स्पोर्ट्सला, पण टायगर स्पोर्ट्सची जोडी जमली नाहीत. त्याचं एकमेव कारण मैदानावरती विकेट. रेग्युलरली इंटरव्हल मध्ये विकेट आल्यात. एका खेळाडूला मैदानावरती शेवटपर्यंत थांबायचं होतं पण नाही थांबू शकले. म्हणून माणसामध्ये संयम नावाची गोष्ट ही खूप मोठी असते, ती अद्यावत करणं गरजेचं आहे. थोडं घाई करा.
थोडस फक्त घाई करा, जास्त फिल्डिंगसाठी आपण वेळ घेऊ नका. पुढचा बॉल करंजसाठी लोअर फुल टच बॉल, त्याला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवलं डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, बॉलला फील्ड केलाय, फेकी झालाय तोपर्यंत 2 धावा. थोडंसं मोठं मैदान आहे त्यामुळे 2 धावेचा प्रयत्न मैदानावरती त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा येतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढल्या, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 9च्या घरामध्ये. अगदी शांत संयमी सध्या सुरुवात मात्र मैदानावरती झालेली आहेत, परंतु आक्रमण बेधडक या गोष्टी नक्की कुठल्या वेळी अंमलात आणल्या जातील याचीही चर्चा तिथे मैदानावरती होणार आहेत. रॉकी ग्रुपच्या शक्तिंबी खोडावेच्या आपण ऐतिहासिक नगरीमध्ये सध्या सर्वजण आहोत. आजचा दिवस क्रमांक आपण 3 पाहतो. प्रोलिंग स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलला आपण या संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहात. त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं देखील आम्ही पुन्हा सहर्ष स्वागत करीत आहोत. स्ट्रायकिंगवरती करण, नाव मध्ये रन आहेत, करणला रनच बनवायचे आहेत. ओ शॉर्ट बॉल शॉर्ट बॉल शॉर्ट बॉल शॉर्ट बॉलचा वापर, पंच तर व्हाईट बॉल इशारा घोषित करतायत, पण कदापि आता बाहेरून देखील चर्चा झाल्या की इतक्या शॉर्ट बॉलवरती पुल तर का होत नाहीत, हाही गोष्टी आहेत, तिथेही चर्चा चालू झालेली आहेत. आता काही जण ते सांगतात की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होता, त्यामुळे तिथे तिथे त्या गोष्टीवरती ती चर्चा सुरू झालेली आहे. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या 10, षटकातील बॉल मैदानावरती फेकून झाल्यात आतापर्यंत जवळपास 5. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. टार्गेट 37 आहे. ही वेळ आहे इथे स्वतःला सिद्ध करण्याची, सिद्ध करण्याची ही वेळ आहे. चेंडूला हवेमध्ये खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परफेक्टली कनेक्शन आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी सिक्सर. फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये, रॉकी ग्रुपला आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये, रॉकी ग्रुपला आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये, रॉकी ग्रुपला आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. विषय त्यांचा हायलाइट गोल, विषय त्यांचा हायलाइट गोल, त्यांचा असतोय नेहमी हिरोचा रोल. सारे जायत हे अनमोल, सारे जायत हे अनमोल. वेळ प्रसंगी धावून येतील, मागे न हटणार कधी, वेळ प्रसंगी धावून येतील, मागे न हटणार कधी. न्यू झालं. आता आपण पाहिलं तर रॉकी ग्रुप वरती आलेलं हे नवीन सॉन्ग आहे आणि ते नवीन सॉन्ग सध्याच्या घडीला तुम्ही ऐकत आहात. अजय गायकवाड यांच्या आवाजामध्ये गायलेलं हे सुंदर असं सॉन्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नवीन सॉन्ग आहे ते नवीन सॉन्ग सध्याच्या घडीला रिलीज केलं गेलं आहेत आणि येत्या दिवसामध्ये देखील तुम्हाला ते सॉन्ग या मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल. डीजेच्या माध्यमातून कुंदन घरात नक्कीच प्ले करतील आणि प्रत्येक शब्दामध्ये त्या गोष्टी मात्र या संगीतामध्ये मात्र रचल्या गेलेल्या आहेत. नेहमीच मदतीसाठी धावून जाणारं, खास करून आपण पाहिलं तर रॉकी ग्रुप, एकमेकांना सपोर्ट करणारा रॉकी ग्रुप, प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण संबंध बांधणारा रॉकी ग्रुप. त्यानंतर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जीवापाड प्रेम हे कशा प्रकारे व्यक्त केले जात आहेत ते मात्र तुम्ही रॉकी ग्रुपमध्ये आल्यानंतर तुमच्यावरती नक्की ते पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आज माणसामध्ये कनेक्टिव्हिटी संपूर्ण आज परिसरामधून इथे क्रिकेटचे चाहते येत असतात, क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग येत असतात. ते काय येत असतात, त्यांचं रॉकी ग्रुपवरती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मात्र ते सर्वजण इथे येत असतात आणि तीच मात्र एक विशेष ओळख राहिली आहे या संपूर्ण रॉकी ग्रुपची. चर्चा सध्याच्या घडीला रॉकी ग्रुपची मात्र एकमेव चर्चा आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सध्या रंगताना पाहायला मिळत आहेत. मैत्रीपूर्ण संबंध नेहमी मात्र रॉकी ग्रुपने खास करून जोपासलेली आहेत. त्याचं उत्तम उदाहरण. फुलटस बॉल खेळलाय, कनेक्ट केलाय बॉलला, बॉल चाललाय कुणाल दादा पाटील स्टँडच्या दिशेने मार्गस्थ होईल, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार, 4 रन.
12 मध्ये 21 हवे होता, परंतु आता 11 मध्ये जवळपास 17ची गरज आहे. दुसऱ्या बाजूने आक्रमण तिथेही सुरू झालेलं आहे. प्रेम आले आणि प्रेमच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. एका बाजूला करण आहे, दुसऱ्या बाजूला प्रेम आहेत. स्ट्रायकिंग वरती पुन्हा प्रेम आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला. मैदानावरती घडले काय अपील तर पंचांकडे त्या ठिकाणी करण्यात आले. येणारे चेंडू मैदानावरती शेष 10 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर संजय पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्वाचे खेळाडू आहेत, मास्टर माइंड खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट तेही सध्या घडीला खेळतायत. जुदानी स्पोर्ट्सचे ऑनर आहेत, मालक आहेत, ते सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती आज कशा प्रकारे गोलंदाजी करणार, मॅच कशा प्रकारे जिंकून देणार याची चर्चा आहे. परंतु दुसऱ्या बाजूला टीम मैदानावरती प्रयत्न करेल. मनीष स्पोर्ट्सचा संघ ही एका बाजूला मनीष 11 टायगर स्पोर्ट्सचाही संघ प्रयत्न करेल. ही मॅच आपल्या बाजूने कशा प्रकारे जाईल यासाठी तेही प्रयत्न करतायत. इनरी बॉल 10 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 17 संजय यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळतील. प्रेम ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल चाललाय समोरच्या दिशेने. आणखीन एक कडक सिक्सर प्रेम यांच्या बॅट मधून. बेधडक बॅटिंग 6 रनची. मैदानावरती येणं बाकी आहेत. 9 चेंडू मध्ये बॉल येतोय. मॅच बॉल होतो त्यामुळे तिथे आपण थांबवलेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष 9 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे 11. अचानकपणे मॅच मध्ये रंग आला, अचानकपणे मॅचही बदललाय. त्याचं कारण एक चौकार, दुसरा षटकार. 9 चेंडू मध्ये 11. हो दांडी गुल. एक तेरी तो एक मेरी याचा प्रत्यक्षीकरण मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न झालाय. मागच्या बॉलवरती मात्र षटकार खेळला, परंतु या बॉलवरती संजय यांनी दांडी उडवली आणि फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. प्रेम यांना पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये करायच्यात रन अजूनही जवळपास 11. 8-11 वाला मॅच आहेत. एक ब्रेक घेऊया. संगीत ऐकूया डीजे कुंदन करत यांना देऊयात संधी. किशोर एका बाजूने सांगतायत इथे प्रेम थोडं थांबण्याची गरज होती, परंतु प्रेम देखील मैदानाच्या बाहेर आल्यात. जसे किशोर बाद झाले, जसे सुशांत बाद झाले, तिथून आता प्रेम बाद झाल्यात. आता एका बाजूला करण मैदानावरती आहेत. त्यांना साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अमित मैदानावरती आलेले आहेत. 8 बॉल मध्ये 11ची गरज. रंगलेला मॅच आहे. पाहूयात कोण जिंकणारी मॅच. 8-11. आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, स्वतः गोलंदाज सांगतात ही कॅच माझी आहे आणि संजयने घेतलाय कॅच. जरी 2 मोठे फटके आले तरी देखील 2 मोठे विकेट मैदानावरती घेतलेले आहेत. बॅटरला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. सामना बदललाय. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. बरोबर 11. 7-11. आपण हा सामना पाहतायत. हा मॅच होता कुठे 12 मध्ये 21ची गरज. 1 षटकार 1 चौकार येऊनही हा मॅच आता मात्र पोहोचलाय 7 मध्ये 11ची गरज. 7-11. 7-11 वाला मॅच आहेत. रंगतदार मॅच आहेत. रंगतदार सिच्युएशन आहेत. जिंकणार कोण याची चर्चा सध्याच्या घडीला मैदानावरती तर आता तिथे रंगताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल निर्णायक आहे संजय यांचा. हॅट्रिक सध्या हॅट्रिक वरती ते आहेत. फटका छान खेळलाय. व्हॉट अ शॉट.
काय फटका खेळलाय, सफल झाला आणि बॉलला मात्र पाठवलं सर स्टंट अँड डिलिव्हर. हा षटकार मात्र या मॅचला पुन्हा बदलेल, मॅच बदलवून टाकेल. येतोय सिक्सर, मॅच बदलली आहे. 6 बॉलचा खेळ आणि 5 रनची गरज. चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 5 धाब्यांची गरज. चला फिल्डिंग लावा, जास्त वेळ आता आपल्याकडे नाहीत, त्यामुळे विनंती करतो लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. घड्याळामध्ये 3:36 होत आहेत. हा पहिला मॅच सुरू दुसऱ्या फेरीतील, त्याच्यानंतर दुसरा मॅच होईल जयश्री राम वर्सेस ऋतवी 11. या दोन टीम दरम्यान तो महत्वाचा मॅच तुम्ही पाहणार आहात. त्याच्यानंतर आई जुदानी संघाशी खेळ टीम स्मार्ट ग्रुप, त्यांचा मॅच तुम्ही पाहणार आहात. मॅच क्रमांक 3 होईल. सध्या मॅच क्रमांक 1 सुरू आहे. आधी त्यांच्या बॅटमधून तो षटकार पाहायला मिळाला. काय स्ट्रोक होता, सफल झाले. पायलट पॅडवरती बॉल मिळाला, त्याचा योग्य समाचार घेतला आणि बॉलला मात्र 6 धाब्यांसाठी पाठवून दिलं आणि अचानकपणे मॅचच बदलवून टाकल्यात. 6 बॉलमध्ये 5 ची गरज आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काही गोष्टी होऊ शकतात. या मैदानावरती असे बरेच पराक्रम घडलेले आहेत. मागील वर्षी पाहिलं, याही वर्षी आता मात्र तशी सुरुवात काही होईल का, हाही प्रश्न प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. करण स्ट्राईकवरती आहेत आतापर्यंत. करणनं संयम नावाची गोष्ट खूप चांगली ठेवली आहे मैदानावरती. संयमानं ते चांगली बॅटिंग करतायत, शांत थोडं खेळ करतायत. त्यांना माहित आहेत अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं, आपल्याला थोडं मैदानावरती थांबायचं आहे आणि तेच थांबून खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. करण नाव मध्ये रन आहेत, करण रनही केलेत. 6 बॉल मध्ये 5. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉलचे सरपंच घोषित करतायत. येणारे चेंडू मैदानावरती शेष 6 बॉल मध्ये आता मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 4. हवेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. फेकीकरेपर्यंत मेल 1 रन. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे बॉल मैदानावरती शेष 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे 3. त्यामुळे आता इथून डॉट फेकावे लागतील, इथून विकेट घ्याव्या लागतील, तरी मॅच पुन्हा रंगतदार सिच्युएशन मध्ये येऊ शकते आणि काही होऊ शकतं. असं नाही की हा मॅच संपलाय, मॅच मध्ये कालांतराने बदल होत आहेत, होऊही शकतायत. त्याच्यामुळे आता तिथे प्रयत्न कशा प्रकारे केले जातील याची चर्चा सध्या मैदानावरती असेल. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 3. फिल्डिंग पोझिशन मध्ये रेग्युलरली तिथे आता चेंजेस केले जात आहेत. फक्त एका गोष्टीची विनंती, थोडा वेळ पहा, वेळ इम्पॉर्टंट आहेत. 5-3. पुढचा बॉल हलक्या हलक्या त्यांना डिफेन्स करतात, त्यांना माहित आहेत आता अशा या कंडिशन मध्ये काय करायचं तेही बरोबर माहित आहेत. आदितला माहित आहे आता आदितला काय करायचं, आदित बरोबर योग्य करतोय. मैदानावरती येणारे बॉल 4 बॉल मध्ये 2 ची गरज आहेत. एका बाजूला करण आहेत, लेफ्टी बॅटर आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने एक महत्वाचा सिक्सर ठोकला या मॅच मध्ये घेऊन आले. आदितने एक सिक्सरने मॅचच पलटवून टाकली, मॅचच अक्षरशः बदलवून टाकली. 4 मध्ये आता मॅच जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. चला थोडं काही करत 4 मध्ये 2 करायच्यात. रेग्युलरली फिल्डिंग तिथे चेंजेस केली जात आहेत. धावा वाचवायच्या. 4 मध्ये 2. करण स्ट्राईक इनला आहेत, आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु घडलाय काय मैदानावरती, पंचाने तर वाईट सांगितलंय त्या ठिकाणी आणि थर्ड अंपायरकडे आता रेफर केलाय. त्यामुळे आता तिसरे पंच बिझी होतील. हा वाईट वाचेल का याची चर्चा सध्या, काही गोष्टी तिथे मात्र पाहिल्या जातील.
थर्ड अंपायर तिथे बिझी आहेत, पाहतात स्क्रीनवरती काय घडलंय, वाईड आहे की नाही आहे याची चर्चा तिथे सुरू आहे. असेल तर एक रन वाढेल, नसेल तर एक डॉट बॉल येईल. आणि थर्ड अंपायरचं डिसिजन आलंय व्हाईट बॉल आहे, तो मात्र कायम राहील. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आहे व्हाईट बॉल, तो व्हाईट बॉल मात्र पंचाने त्या ठिकाणी थर्ड अंपायरने देखील चेक केलाय, त्यामुळे व्हाईट तेही सांगतायत. आता येणारे 4 बॉल आहेत, त्या 4 बॉलमध्ये एका धाब्याची गरज आहे. इमॅजिन करण्यासाठी येणारे 4 बॉल आणि 4 बॉल 1 रन. येणारे बॉल 4 करायचे 1 रन. स्ट्राईकला करण. खुलव्या टप्प्याचा बॉल आलाय, त्याला मात्र खेळून काढलाय आणि हा सामना आपल्या नावी केलाय. असं वाटलं की या मॅच मध्ये काहीशे बदल होतील, परंतु टायगर स्पोर्ट्स मनीष 11 हा सामना आपल्या नावी केलाय. बाद झाले जरी किशोर, जरी सुशांत बाद झाले, परंतु वेळ प्रसंगी येऊन करणने, त्याच्यानंतर प्रेमची ती 2 षटकाराची इनिंग खूप महत्वाची होती, प्रेमची ती बॅटिंग खूप महत्वाची होती. त्याच्यानंतर मात्र शेवटी आदित आले, आदितने एक षटकार ठोकला, तिथे मात्र मॅचचं चित्र बदलवून टाकलं आदित यांनी. आणि हा सामना मात्र मैदानावरती जिंकत असताना पाहायला मिळाला. टीम मनीष 11 टायगर स्पोर्ट्सनं हा मॅच आपल्या नावी केलेला आहे, त्याबद्दल त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असणार आहेत. या मॅचचा